आज यहाँ मात दी तो एक बहुत बड़ा उलटफेर होगा, ये एक बहुत बड़ा अपसेट टीम प्रेशर किंग्स 11 को फेस करना पड़ेगा। छोटी गेंद, खराब गेंद, और गुड्डू देशमुख वो भी संघर्ष कर रहे हैं पिछले कुछ मैचेस से, लेकिन जैसे जैसे दिन आगे बढ़ रहे हैं, जैसे जैसे मैचेस आगे बढ़ रहे हैं टीम्स के, हम देख रहे हैं कि जो खिलाड़ी आउट ऑफ फॉर्म है वो भी फॉर्म हासिल कर रहे हैं, सिवाय प्रतीक राउत के। गजब का शॉट गुड्डू देशमुख के बैट से, पहली बाउंड्री गुड्डू देशमुख के बैट से इस मुकाबले की। ओ, कहीं पर निगाहें, कहीं पर निशाना, बल्ले के बिल्कुल टो पर जाकर लगी बॉल, निचले भाग पर। थोड़ा सा बैट जल्दी चल गया, बाल बाल बचे, वो अगर थोड़ा सा और जल्दी चल जाता तो बैट और बॉल का संपर्क ही ना होता। गाइड किया है बॉल को, मात्र दिशा दिखाई है, ज्यादा ताकत नहीं लगाई। ओ, सिर्फ बल्ले का घुमाव देखने को मिलेगा हमें वहां। बल्ला घुमाया जाएगा लेकिन संपर्क गेंद और बैट के बीच में नहीं। रोहित कमलासनन समाप्त करेंगे अपने ओवर को एक अच्छे नोट पर। सभी खिलाड़ियों को आज टेस्ट करना चाहेंगे निखिल चौधरी, जिन गेंदबाजों से गेंदबाजी नहीं करवाई है उनसे गेंदबाजी करवाना चाहेंगे। और बातचीत की मैंने आज सुबह इनसे, जब मैचेस की शुरुआत होने वाली थी और मैचेस से पहले ही बातचीत की निखिल चौधरी से हमने, और निखिल चौधरी ने कहा कि फोकस सिर्फ इसी चीज पर है कि किस तरीके से टॉप ऑफ द टेबल रहा जा सकता है। तैयार नहीं थे गुड्डू देशमुख। देखिए, टॉप पर इस वजह से फिनिश करना चाहती है टीम प्रेशर किंग्स 11 क्योंकि क्वालिफायर 1 खेलने का मौका मिलेगा, और क्वालिफायर 1 खेलने का मौका मिलेगा मतलब आपको अगर हार का सामना करना पड़ता है क्वालिफायर 1 में तो मौका एक और मिलेगा फाइनल में जगह बनाने का। एडवांटेज तो है टॉप 2 में रहने का, देखते हैं कौन टॉप 2 में रहता है। वो एक बार फिर से बैट के बिल्कुल निचले भाग पर, और ये 6, क्या बात है गुड्डू देशमुख जी, खुद भी पूरी तरीके से सरप्राइज हो गए ये शॉट देखकर। इतनी जोर से बल्ला घुमाया कि गेंद टो ऑफ द बैट पर टकराकर भी बाउंड्री लाइन के बाहर चली गई है। तीसरे अंपायर की मैं बात कर रहा था और सूरज जी ने अपने दर्शन हमें दिए हैं, बहुत बहुत शुक्रिया सूरज जी। इस बार बॉल को लॉफ्ट किया है नीचे फील्डर रोहित कमलासनन, नहीं करेंगे कोई गलती, और इसी के साथ राजू वैद्य कमबैक की तरफ चल पड़ेंगे। पहली गेंद पर 6, दूसरी गेंद पर विकेट, 13 पर 1 टीम रेनबो वॉरियर्स। राजू वैद्य के खाते में जाने वाली पहली विकेट।
13 for 1 after 1.2 overs. Team Rainbow Warriors. And Team Rainbow Warriors, they have just lost a wicket in the form of Guddu Deshmukh, and now the captain Prateek Bhomle has come on the wicket. Raju Vaidya will pick up a wicket in the very first over. Gone for the big shot. The ball is in the air. Bowler is interested and he will grab that one. 2 in 2 for Raju Vaidya. Prateek Bhomle would have to depart. And now Raju Vaidya, he is on a hat-trick. Not a very good tour for Team Rainbow Warriors and the captain. They would definitely love to make so many changes in the upcoming season of Varda Premier League. Ansh will be facing the fourth ball. And Raju Vaidya, he is on a hat-trick. क्या निखिल चौधरी फील्डर्स को बल्लेबाज के नजदीक लेकर आएंगे? हैट्रिक बॉल है ये. क्या 2-4 स्लिप्स हमें देखने को मिल सकती हैं? राजू वैद्य से थोड़ी सी बातचीत कर रहे हैं निखिल चौधरी कि क्या फील्डर्स हम आसपास ले जा सकते हैं बल्लेबाज के. राजू वैद्य ने कहा है जी नहीं, मुझे नहीं चाहिए फील्डर्स. जो फील्डिंग लगी हुई है वो लगी रहने दें. आकाश कोमे ने खिलाड़ी को फर्स्ट स्लिप पर बुलाया है. क्या बॉल कैरी करेगी उन तक? हैट्रिक बॉल. गेंद हवा में. हैट्रिक बॉल पर इस तरीके के प्रहार की उम्मीद शायद राजू वैद्य ने खुद भी नहीं की होगी. हवाई कार्रवाई और पहली गेंद पर 6 रन पाए हैं बल्लेबाज अंश ने और अपने करियर के 1500 रन भी पूरे कर लिए हैं. 19 पर 2 टीम रेनबो वॉरियर्स. विकेट्स जरूर जल्दी जल्दी 2 गिरे लेकिन रन रेट अच्छा देखने को मिल रहा है 11.40. एक और बार फिर से अंश का एक और जबरदस्त शॉट, एक और तगड़ा प्रहार और इस बार भी गेंद सीमा रेखा से बाहर. वेल डन अंश, व्हाट अ प्लेयर यू आर. क्या गजब का पिक किया है इस बॉल को. आकाश कोम्बे भी इंप्रेस हुए होंगे जो इस प्रकार के शॉट्स लगाना प्रेफर करते हैं और पसंद करते हैं. अब आकाश ने जाकर राजू वैद्य से कुछ कहा है. देखते हैं कि क्या मंत्र दिया है राजू वैद्य को आकाश ने. फिलहाल तो अंश ने महफिल लूटना शुरू कर दिया है. 2 सिक्सेस लगा चुके हैं. ब्लॉक होल में बॉल और ये मंत्र दिया था आकाश कोम्बे ने राजू वैद्य को. दिस इज आकाश कोम्बे फॉर यू, दिस इज राजू वैद्य फॉर यू. व्हाट अ डिलीवरी इट वाज. ना ऑफ स्टंप को छेड़ा ना लेग स्टंप को छेड़ा. बॉल गई सीधे मिडिल स्टंप की तरफ और अप्रूट किया है मिडिल स्टंप को राजू वैद्य ने. सेकेंड विकेट, थर्ड विकेट फॉर राजू वैद्य इन दिस ओवर. आज के दिन का ये दूसरा ऐसा ओवर है जब हम देख रहे हैं किसी गेंदबाज को 3 विकेट्स लेते हुए. 25 पर 3. क्या ओवर रहा है वैसे ये राजू वैद्य के लिए. ऊपर नीचे, अप्स एंड डाउन्स, रोलर कोस्टर राइड, 3 छक्के 3 विकेट्स. याद रखें या भूल जाएं, ये तो राजू वैद्य ही जाने कि याद रखने वाला है या फिर भूलने वाला है. वापसी की है और गेंदबाज के पास हमेशा मौका रहता है वापसी करने का. ये बैट्समैन अगर एक बार आउट हो जाए तो उसको मौका फिर अगले मैच में ही मिलता है. बॉलर की एक बॉल पर अगर 6 लग जाए तो उसको 5 और गेंदें मिलती हैं उस ओवर में. पवन नए बैट्समैन लेकिन नॉन स्ट्राइकिंग एंड पर आपको देखने को मिलेंगे. चेतन झाड़े स्ट्राइक पर, पंकज गेंदबाजी पर अपना पहला ओवर करेंगे. खराब गेंद और स्विच हिट लगाकर रन्स अपने लिए ढूंढ लिए हैं बैट्समैन चेतन झाड़े ने. ये विकेट्स भले ही गिर रहे हो लेकिन रनों की रफ्तार नहीं रुक रही. 5वें गियर में सीधे पहुंच जाते हैं बल्लेबाज. अंश को हमने देखा आते ही 6 लगाया, फिर अगली गेंद पर भी 6 लगाया. उनकी पारी आज के दिन दर्शन की तरह हमें लगी.
उन्होंने भी आते ही 2 छक्के लगाए थे और फिर अपना विकेट गंवाया था। चेतन के बैट से पहली बाउंड्री। फिर से और आशीष केचे को हिलने तक का मौका नहीं देंगे चेतन झाड़े। एक स्टैचू की तरह अपने स्थान पर खड़े रहेंगे आशीष केचे। वैसे बहुत तेज तर्रार हैं जब फील्डिंग करते हैं, लेकिन यहां मौका था नहीं। एक गजब का ये रिवर्स स्वीप सा हमें देखने को मिला चेतन झाड़े के बैट से। 4 रन। बिल्कुल यही सवाल अंशुल मैं पूछना चाहता हूं। ओ इस बार पूरी तरीके से बीट हुए बैट्समैन। गेंद बहुत तेजी से बल्लेबाज के शरीर की तरफ हमें मूव करती हुई नजर आई। बिल्कुल भी कंट्रोल में नहीं थे बैट्समैन, बॉल को मात्र रोकना चाहते थे एंड ही कुडंट डू दैट इन द बेस्ट पॉसिबल मैनर। 1 रन 34 पर 3। पवन ने भी दिखाया है कि वो भी आज सीधे 5वें गियर में आकर बल्लेबाजी करने वाले हैं। एक्सीलरेटर पर पैर रख दिया है पूरी तरीके से सभी बल्लेबाजों ने। देखिए आज इस तरीके से बैटिंग कर रहे हैं रेनबो वॉरियर्स के खिलाड़ी कि या तो आर या तो पार, रुकने का कोई काम ही नहीं है, ब्रेकर है ही नहीं रोड पर। गजब गजब और रन्स बल्लेबाज के लिए, शायद से सिर्फ रन लेकिन टीम के लिए रन्स, क्योंकि नो बॉल का इशारा आ चुका है अंपायर की तरफ से। फ्री हिट, अगली गेंद रहेगी चेतन झाड़ी के पास, रहेगा मौका। लो फुल टॉस, कैप में बॉल और निखिल चौधरी के भरसक प्रयास के बावजूद गेंद नहीं रुकेगी। एक और चौका चेतन झाड़ी के बैट से और हैट्रिक ऑफ फोर्स तो नहीं लेकिन तीसरा चौका उनके बैट से इस ओवर में। फ्री हिट डिलीवरी थी ये। आगे निकले हैं लॉन्ग ऑन पर, तन में पकड़ेंगे कैच। देखिए रन्स भी बन रहे हैं, विकेट्स भी गिर रहे हैं, दोनों चीजें एक दूसरे के साथ चलती हुई हमें नजर आ रही हैं। इस ओवर में भी 21 रन लेकिन एक विकेट भी आएगा आखिरी गेंद पर। 46 पर 4। 3 के बाद टीम रेनबो वॉरियर्स चेतन झाड़ी के बैट से आए 14 रन 8 गेंदों में।
एक और नए बल्लेबाज का आगमन और उसी के साथ सुनील सर का भी आगमन हो चुका है। मराठी कमेंट्री का आनंद अब तक आपने लिया और सुनील सर की जुबानी आपने आंखों देखे का हाल सुना। पहली बार मेरी मुलाकात हुई है सुनील सर से, लेकिन ओहो वापस आएंगे सुनील सर पर, लेकिन उससे पहले शॉट की तारीफ करनी बनती है। बैट पर लैंड करेगी बॉल और उसके बाद बाउंड्री लाइन के बाहर। क्या बैटिंग चल रही है आज रेनबो वॉरियर्स की, फियरलेस गेम देखने को मिल रहा है। बेखौफ अंदाज में इस समय बल्लेबाजी कर रहे हैं बल्लेबाज। विकेट्स लगातार गिर रहे हैं, लेकिन आप देखिए कि रन्स भी लगातार बन रहे हैं। 6 के साथ ओवर का शुभारंभ। और एक्सपीरियंस की बात हमने कई बार की है इस प्रतियोगिता में। एक और बार फिर से 6 प्राप्त करने की कोशिश और क्या बात है। पवन ने पवन में गेंद को खेला और गेंद पवन से होती हुई, हवा से होती हुई जाएगी तन्मय के सिर के ऊपर से बाउंड्री लाइन के बाहर। एक और बार एक और बल्लेबाज 2 छक्के लगाएंगे लगातार। एक और अभी अभी स्टार्ट हम तक पहुंचा है। राजू वैद्य जी, जैसा मैंने कहा था पहले ओवर के बाद थोड़ी सी दुविधा में होंगे कि इस मुकाबले को अभी तक अपनी गेंदबाजी को याद रखें या नहीं। पहले ओवर में 6 गेंदें की, 3 छक्के 3 विकेट। इस ओवर में 2 गेंदें की हैं, 2 छक्के। 8 गेंदों में 5 छक्के और 3 विकेट आ चुके हैं। या तो छक्के या तो विकेट। 58 पर 4, तीसरी बॉल। पवन हैट्रिक ऑफ सिक्सेस के करीब। वो इस बार दिशा दिखाई, रनआउट का चांस रहेगा। तेज थ्रो, डायरेक्ट हिट। एक स्टंप दिखता है उस एंगल से और उसी एक स्टंप को टारगेट किया है। गजब का हिट ये। तीसरे अंपायर की तरफ रेफरल भेजा है ऑनफील्ड अंपायर ने। क्या बैट्समैन फंस चुके हैं। क्या रनों के बहाव के बीच में एक और विकेट की बाधा हमें देखने को मिलेगी। नॉट आउट का इशारा अंपायर की तरफ से। बच गए बैट्समैन, बट वेल डन फील्डर। स्वप्निल चौहान, क्या थ्रो था भाई आपका। बैट्समैन बच गए, अभिषेक वैष्णव। और अभिषेक ने भी आते ही बॉल को हवा में टांग दिया और बाहर भेज दिया। क्या बात है रेनबो वॉरियर्स। मैं तो बस ये गिनना चाहता हूं कि कितने छक्के लगे हैं अब तक इस पारी में। इस ओवर की बात की जाए तो 3 आ चुके हैं। 10 गेंदों में 6 छक्के, 3 विकेट्स, 1 सिंगल। राजू वैद्य जी आज महंगे बहुत साबित हुए हैं। 37 रन दे चुके हैं अब तक। टारगेट किया है शायद से राजू वैद्य को टीम रेनबो वॉरियर्स के प्लेयर्स ने। एक और फुल टॉस, एक और विकेट राजू वैद्य के लिए। अंपायर के डिसीजन का इंतजार रहेगा। बल्लेबाजों को लग रहा है कि शायद ये नो बॉल है। और अभी अभी अंबुज पांडे सर और श्रेय शर्मा सर की तरफ से एक इनाम की घोषणा की गई है। अभिषेक और पवन के लिए 500 रुपए का इनाम और एक और 6 ये। क्या रोहित का पैर टच हो गया था बाउंड्री कुशन से? लगता तो ऐसा ही है। चौथा 6 इस ओवर का ये। अब तो राजू वैद्य का साथ
फील्डर्स भी नहीं दे रहे। 4 इस ओवर में, पिछले में 3 आए थे, 7 आ चुके हैं राजू वैद्य की गेंदबाजी पर और इसके साथ साथ 3 विकेट्स भी लिए हैं उन्होंने, एक सिंगल आया है। कुछ इस तरीके से घटी हैं 11 गेंदें राजू वैद्य की। इकहत्तर पर 4 टीम रेनबो वॉरियर्स। देखिए आज तारीफ हम आनंद फैशन की टीम की भी कर रहे थे कि उनकी टीम की बल्लेबाजी में गहराई बहुत है। रेनबो वॉरियर्स, उनके पास भी बल्लेबाजी काफी अच्छी है और इसी बीच एक डॉट बॉल, और ये पहली डॉट बॉल है राजू वैद्य जी की आज के इस मुकाबले में। पहली डॉट बॉल तब आई है जब वो अपनी अंतिम गेंद कर रहे थे। 4 ओवर 71 रन टीम रेनबो वॉरियर्स, पहले 4 ओवर्स में बनाया जाने वाला सर्वाधिक स्कोर है ये शायद। इकहत्तर पर 4 के बाद रेनबो वॉरियर्स अंबुज सर और श्रेय सर की तरफ से 500 रुपए का इनाम अभिषेक और पवन के लिए। अंबुज सर और श्रेय शर्मा सर वर्धा की एक प्रख्यात एकेडमी में शिक्षक हैं और दोनों ही लोगों ने इस बार वर्धा प्रीमियर लीग में अपनी टीम डाली है, अपनी टीम लेकर आए हैं। वो सफर उतना अच्छा नहीं रहा, लेकिन इस मुकाबले में पूरी कसर निकाली है पिछले मुकाबलों की बल्लेबाजों ने। 71 रन बोर्ड पर लगा दिए हैं और सिर्फ 4 ओवर्स का खेल हुआ है। हेलो, तो एक और प्राइज आया है रेनबो एकेडमी की ओर से। अमन शर्मा के लिए 1100 रुपये का इनाम। मेनी मेनी कॉन्ग्रेचुलेशन अमन। बहुत ही गजब का शॉट ये, और रन्स रुक नहीं रहे हैं। चौके के साथ ओवर की शुरुआत, और बहुत बहुत शुक्रिया अंबुज सर और श्रेय सर। पहले संस्करण, जो मेरा पहला संस्करण था इस प्रतियोगिता में, WPL सीजन 4, वहां जब मैं आया था तो बहुत प्यार मिला था अंबुज सर और श्रेय सर की तरफ से और बाकी सभी लोगों की तरफ से। बहुत बहुत शुक्रिया अंबुज सर और श्रेय सर। थैंक यू सो मच रेनबो एकेडमी, थैंक यू सो मच श्रेय सर एंड अंबुज सर। ओके, लेट्स मूव फॉरवर्ड। तन्मय सातदेवे गेंदबाजी पर कल के दिन इन्होंने कमाल की गेंदबाजी की, बहुत प्रभावित किया अपनी यॉर्कर से। अपने दूसरे ओवर में जब गेंदबाजी कर रहे थे तो 5 गेंदें की थी, 1 वाइड थी और 4 यॉर्कर्स हमें देखने को मिली थी ऑन पॉइंट। जो वाइड थी वो भी यॉर्कर थी, लेकिन इट वॉज डाउन द लेग साइड, तो उसको वाइड दिया था अंपायर ने। इस बार अपनी गति से बीट करेंगे बल्लेबाज को। ओ, इस बार भी पिक किया है, लॉफ्ट किया है और 6 प्राप्त या 4 करें। देखते हैं, एक बाउंस के बाद बाउंड्री लाइन के बाहर।
80 पर 4। ये पहला चौका अभिषेक के बैट से। छक्कों में ज्यादा डील की है। मैं बात कर रहा था कि देखूंगा मैं कि कितने छक्के लगे हैं अब तक इस पारी में। एक लगाया गुड्डू देशमुख ने, 2 अंश ने, 3 पवन ने, 2 अभिषेक ने। 8 छक्के अब तक लग चुके हैं इस पारी में। इस बार भी सिर्फ बल्ला घूमेगा बैट्समैन का। तन्मय की अच्छी वापसी। आज यॉर्कर्स की तरफ नहीं जा रहे, आज लेंथ डिलीवरीज कर रहे हैं और बैट्समैन से बॉल को दूर रखने का प्रयास है। तन्मय के बाद आपको एक और यंग बॉलर देखने को मिलेंगे, आयुष। बाएं हाथ के अच्छे गेंदबाज है। इस बार गए यॉर्कर की तरफ तन्मय। कल बहुत बात करी हमने इनकी फिटनेस की, इनकी गेंदबाजी में कंधे के इस्तेमाल की, हल्के कदमों से चलते हुए आते हैं। रनअप में उतनी जान नहीं लगाते, लेकिन जब बॉल रिलीज करते हैं तो बहुत ज्यादा ताकत लगाते हैं। एक्सप्लोसिव एनर्जी जिसकी आवश्यकता होती है पेस जनरेट करने के लिए, उसका इस्तेमाल करते हैं। आयुष गेंदबाजी पर और आकाश कुंबे गेंदबाज के पास पहुंचे हैं। कुछ कहा है आयुष से। रन्स को रोक पाना थोड़ा सा मुश्किल हो रहा है टीम प्रिशा किंग्स 11 के लिए। और मैच की शुरुआत से पहले ही मैंने कहा था कि अगर प्रिशा किंग्स 11 को पटकनी देती है टीम रेनबो वॉरियर्स, तो प्रिशा किंग्स 11 के खिलाड़ियों का आत्मविश्वास जरूर थोड़ा सा नीचे जाएगा। अब तक बहुत सारी चीजें बहुत अच्छी तरीके से चली हैं टीम प्रिशा किंग्स 11 के लिए। निखिल चौधरी एंड कंपनी ने अब तक ऑलमोस्ट हर एक बॉक्स को टिक किया है, लेकिन इस मुकाबले में गेंदबाजी की अच्छी तरीके से खबर ली गई है। 81 पर 4, 5 के बाद आयुष। आयुष ने वाइड के साथ शुरू की है अपनी गेंदबाजी और स्ट्रेट अवे रिव्यू ले लिया है आकाश कुंबे ने। आकाश कुंबे ने कल से 3 रिव्यूज लिए हैं और तीनों ही सक्सेसफुल हुए हैं। क्या इन्हें हम मिनी एमएसटी बुला सकते हैं? थोड़ा सा ज्यादा हो जाएगा वो। एक और अच्छी गेंद आयुष की, और इस बार अच्छी खासी गेंद ट्रैप लाइन के अंदर से गई है। ब्रैकेट से निकली बॉल। ओहो हो कैमरामैन, उम्मीद करते हैं कि आप एकदम फाइन हैं और अब हमारे फैंस थोड़ा सा बच के रहें। बड़ा शॉट और गेंद बाहर। तन्मय थोड़े से निराश आयुष से, और यही कहते हुए कि बैट के नीचे बॉल रखने की कोई जरूरत नहीं। तन्मय वैसे अपना प्राइमरी वेपन बना चुके हैं यॉर्कर्स को, लेकिन आज के दिन उन्होंने यॉर्कर्स नहीं की, ट्राई करने नहीं गए क्योंकि रन्स बहुत ज्यादा बन चुके हैं। जैसे ही बॉल हवा में गई तन्मय समझ गए कि इसको रोक पाना बहुत मुश्किल है, और तुरंत उन्होंने अपना मैसेज पहुंचाया आयुष तक कि क्या नहीं करना है आपको, शायद यही नहीं करना है आयुष को। अभिषेक के बाद से तीसरा 6, 87 पर 4। बहुत ज्यादा ये पीछे गेंद थी, हाफ ट्रैकर एंगल के साथ बाहर की तरफ निकली है और आयुष कटर्स करते हैं, और एक और बार फिर से आकाश कुंबे ने रिव्यू लिया है। राहुल ने
वाइट का इशारा, अंपायर राहुल ने वाइट का इशारा दिया है और अंपायर सूरज देखना पड़ेगा कि क्या उनकी तरफ से ये वाइट का डिसीजन आया था। जी हाँ, लेग अंपायर ने वाइट का डिसीजन दिया है। मे बी हाइट की वजह से ये वाइट दी गई है। अभिषेक वैष्णव जो कि बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं, वो भी थोड़े से चौंक गए थे अंपायर को ये देखकर कि उन्होंने वाइट नहीं दी है। शहीद भगत सिंह क्रिकेट ग्राउंड पर इस समय यह मुकाबला चलता हुआ रामनगर वर्धा में स्थित ये ग्राउंड, और क्या जबरदस्त प्रतियोगिता इस समय में देखने को मिल रही है। बहुत पसंद आ रहा है सबको ये पूरा खेल। बहुत समय के बाद आकाश कोम्बे रिव्यू लेंगे और वो सक्सेसफुल नहीं होगा, अनसक्सेसफुल रिव्यू। तो अब अंपायर के डिसीजन को चैलेंज नहीं कर सकते आकाश। एक रिव्यू था वो लूज हो चुका है। बड़ा शॉट, आवाज तो अच्छी आई है लेकिन निकल के हाथ में बॉल गई है। विकेट अभिषेक का और आयुष के खाते में विकेट। लगातार विकेट्स गिर रहे थे लेकिन यह पार्टनरशिप काफी देर तक चली। 32 + 10 यानी कि 42 रनों की पार्टनरशिप हमें देखने को मिली है पवन और अभिषेक के बीच में। 88 पर 5, 5.4 के बाद प्रणय ठाकरे नए बल्लेबाज। अगर प्रणय ठाकरे अपनी इस पूरी पारी के दौरान 3 छक्के लगाते हैं तो 501 का इनाम अजय पाड़े सर की तरफ से। ओहो, हल्की सी अपील इस बार, लेकिन शायद गेंद और बल्ले के बीच में बहुत ज्यादा डिस्टेंस थी, एक बड़ा फासला। लास्ट बॉल टू गो। आयुष का बेहतरीन ओवर है अगेंस्ट द रन ऑफ प्ले। एक इकोनॉमिकल ओवर, मात्र 7 रन अब तक इस ओवर से, और इस ओवर में भी एक 6 आ चुका है, तब 7 रन आए हैं। गजब की गेंदबाजी। ये खराब गेंद, ये खराब गेंद, और स्विच हिट पर एक 6 जड़ दिया है प्रणय ने। एक अच्छे ओवर में एक स्पॉइलर डाला है, घूम कर गेंद को बाउंड्री लाइन के बाहर पहुंचाया है। पहला 6 प्रणय के बैट से। 94 पर 5, 6 के बाद रेनबो वॉरियर्स। इस ओवर से भी 13 रन, तन्मय के ओवर से 10 आए थे। 94 पर 5, 6 ओवर्स के बाद। चलिए, निखिल ने सभी खिलाड़ियों में एक नया जोश भरा है। आकाश कोम्बे के अनसक्सेसफुल रिव्यू पर थोड़ी सी बात करेंगे। फील्डिंग में थोड़े से चेंजेस करना चाहते हैं तन्मय। तो आकाश कोम्बे यही सोच रहे थे कि सामने वाले अंपायर ने वाइड दी है, वो बारी किनारा, बारी किनारा, रन्स मिलेंगे यहां बैट्समैन पवन को। स्वप्निल बॉल की तरफ दौड़े लेकिन गेंद बहुत तेजी से ट्रैवल करती हुई पहुंच जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। शायद गेंद में ज्यादा कुछ खराबी नहीं। गजब की गेंद, एक और बेहतरीन यॉर्कर तन्मय की, और शायद से ये दूसरी रहेगी आज के दिन उनकी। पिछले ओवर को एक यॉर्कर के साथ समाप्त किया था और चौके के बाद फिर आ गए अपने प्रमुख हथियार की तरफ। जड़ में गेंद,
आगे निकले, लेकिन तन्मय की पेस नहीं सिर्फ बल्लेबाज को परेशान कर रही है, थोड़ा सा विकेट कीपर को भी परेशान कर। व्हाट अ कैच बाय आयुष, वेल डन। लेकिन ये कैच काउंट नहीं किया जाएगा बिकॉज आकाश ने बॉल को थ्रो किया था। हवा में बॉल नो मैच एरिया में गिरेगी। 2 रन कंप्लीट करने का प्रयास रहेगा पवन का, और इन 2 रनों के साथ रेनबो वॉरियर्स ट्रिपल फिगर स्कोर में 100 रन पूरे टीम रेनबो वॉरियर्स के। और अभी भी 8 गेंदें बाकी, 31 पर पवन और अभिषेक के लिए 500 रुपए के इनाम की घोषणा की है अम्बुज सर और श्रेय शर्मा सर ने फ्रॉम रेनबो अकेडमी एंड द ओनर्स ऑफ टीम रेनबो वॉरियर्स। एक बार फिर से अटेम्प्टेड यॉर्कर, बिल्कुल बल्ले के निचले भाग पर लगी, ज्यादा ताकत लगाई नहीं पवन ने। फुल स्विंग ऑफ द बैट हमें देखने को नहीं मिला, मात्र चिप किया बॉल को। टेस्ट करेंगे अपने शॉट को और 1 रन आएगा इस बॉल पर। प्रणय ठाकरे थोड़ी देर पहले एक 6 लगाकर आए हैं, स्विच हिट पर 6 आया था। एक और यॉर्कर, और बढ़िया यॉर्कर, ये 1 रन। या तो लेट्स सी, प्रयास पवन कर रहे हैं कि 2 लेकर स्ट्राइक पर आ जाए, लेकिन नहीं। ये पवन चाना पर 500 रुपए के इनाम की घोषणा की गई है एक बार फिर से अम्बुज सर और श्रेय सर की तरफ से। आई थिंक इससे पहले भी जो अनाउंसमेंट थी वो इनके लिए थी। एक और बार पवन के लिए शायद से 500 के इनाम की घोषणा हुई है। आई एम अ बिट कंफ्यूज्ड, क्या ये 1000 बन चुके हैं या फिर नहीं। 102 पर 5, 7 के बाद आयुष बदला लेना चाहेंगे। व्हाइट के साथ शुरुआत की है वैसे तो, और बदला किस चीज का? बदला स्विच हिट का, जो प्रणय ठाकरे ने लगाया था आयुष के पहले ओवर की आखिरी गेंद पर और 6 रन अर्जित किए थे। तो अम्बुज सर और श्रेय सर की तरफ से पवन चानाप पर 500 रुपए के इनाम की घोषणा। उनकी बल्लेबाजी से खुश हुए हैं, शायद से अगले साल एक बार फिर से अपनी टीम में शामिल करना चाहेंगे पवन चानाप को। बातचीत हुई मेरी अम्बुज सर से जब मैं यहां आया, तो उन्होंने कहा कि थोड़ा बॉलिंग डिपार्टमेंट में हमारी टीम को और मजबूत होना है, बाकी बैटिंग है हमारे पास, और आज वो बैटिंग दिखी है। ओहो बढ़िया गेंद, क्या यहां रन्स मिलेंगे? रोहित कमलासनन और आशीष केचे, देखिए देखिए क्या बात है, रोहित कमलासनन और आशीष केचे। ओ यहां ये देखिए कि 3 कंप्लीट कर लिए हैं। गजब की रनिंग बिटवीन द स्टंप्स। दोनों खिलाड़ी सोच रहे थे कि कब बॉल को पकड़ा जाए। अच्छी बात यह रही कि बाउंड्री लाइन से पहले रोक लिया बॉल को। एक दे दिया है शायद से एक्स्ट्रा, बचाया तो क्या ही है। तो अब 1000 रुपए मिलेंगे अम्बुज सर और श्रेय सर की तरफ से पवन चानाप को। ज्यादा दूर जाएगी नहीं गेंद, रोक लेंगे बॉल को सर्कल के अंदर ही फील्डर। 1 ही रन। एक बार फिर से आयुष वर्सेस प्रणय ठाकरे हमें देखने को मिलेगा। मजा आएगा आज, बहुत मजा आने वाला है, क्योंकि निखिल कौड़े की बल्लेबाजी फिर से हमें देखने को मिलेगी। कल के दिन बहुत जल्दी मैच जीत गई थी टीम प्रिशा किंग्स 11। उनके सामने बहुत बड़ा टारगेट नहीं रखा गया था, लेकिन आज एक अच्छा टारगेट सेट किया है टीम रेनबो वॉरियर्स ने। तो आज निखिल कौड़े की बल्लेबाजी एंड देन वैभव कौड़े की बल्लेबाजी और आकाश कोम्बे, उनकी भी बल्लेबाजी देखने योग्य रहेगी। ओ वाओ, क्लीन हिट की एक परिभाषा देकर गया ये शॉट, बिल्कुल बल्ले के बीचों बीच, और प्रणय ठाकरे के बाद से ये दूसरा 6। एंगल के साथ हल्की सी बाहर निकल रही थी बॉल, हल्का सा गेंद की लाइन में आए और उसके बाद पूरी ताकत के साथ गेंद को खेल दिया डीप मिड विकेट की तरफ 6 के लिए। प्रणय ठाकरे के लगातार 3 छक्कों पर अजय पहाड़े सर ने 500 का इनाम रखा है। 1 लगा दिया है उन्होंने, अभी भी 3 गेंदें बाकी हैं इस ओवर में, इस पारी में।
16 पर पहुंच गए हैं प्रणय। ओ, इस बार मिस किया और गेंद गई है गाइडलाइन के अंदर से, तो कोई दिक्कत की बात नहीं। आकाश एक बार फिर से आयुष के पास पहुंचे। लगातार बातचीत करते रहना बहुत आवश्यक जब कोई गेंदबाज स्ट्रगल कर रहा हो, और आकाश कोम्बे वो कार्य करते हैं। आकाश कोम्बे के एक्सीलेंस की बात एक बार फिर से हम करेंगे इस बॉल के बाद। फुल टॉस बॉल और एक जबरदस्त प्रहार, क्या बात है। तीसरा छह प्रणय के बाद से। 500 के लिए 2 और मारने थे, लेकिन गेंद एक ही बाकी है। 119 पर 5 टीम रेनबो वॉरियर्स इस प्रतियोगिता का सबसे बड़ा स्कोर 124 खतरे में। 119 पर पहुंच चुकी है टीम रेनबो वॉरियर्स। यह है वर्धा प्रीमियर लीग। ये आकाश कोम्बे की मैं चर्चा कर रहा था और उनकी इस विचारशीलता की मैं तारीफ करूंगा कि वो लगातार बातचीत करते हैं खिलाड़ियों से। और थोड़ी देर पहले जब राजू वैद्य गेंदबाजी कर रहे थे और अंश बल्लेबाजी करने आए थे, तो 2 छक्के अंश ने लगाए थे आते ही बैक टू बैक। आकाश जाते हैं राजू के पास और अगली गेंद पर विकेट आता है। एंड दैट हैपेंस मल्टीपल टाइम्स। एक और लो फुल टॉस, बढ़िया शॉट लगाया है, थोड़ी सी मिसफील्ड निखिल चौधरी की तरफ से। दूसरा कंप्लीट किया गया है। प्रणय ठाकरे गो फॉर द थर्ड वन। दिस इज द लास्ट बॉल। पवन चाराप, व्हाट एन एक्सेप्शनल पीस ऑफ वर्क यू हैव डन देयर। 33 बनाए, लेकिन इस तरीके की रफ्तार के साथ अगर आप दौड़ेंगे तो आपके खाते में कुछ और रन्स भी जाने चाहिए। डेंजर एंड पर थे और सही समय पर पॉपिंग क्रीज के अंदर आए। 122 रन, 122 रन प्रशा किंग्स 11 जैसी बॉलिंग यूनिट के सामने रेनबो वॉरियर्स ने बनाए हैं। वेल डन रेनबो वॉरियर्स। और मैं कह रहा था दिस इज वर्धा प्रीमियर लीग फॉर यू। अंक तालिका जब आप देखने जाते हैं तो प्रशा किंग्स 11 आपको बहुत ऊपर नजर आती है। रेनबो वॉरियर्स के लिए सफर उतना अच्छा रहा नहीं है इस प्रतियोगिता में, लेकिन इस मुकाबले में उन्होंने बताया है कि ताकत और दमखम हम भी रखते हैं, मादा हम भी रखते हैं। इस बार ना सही, अगली बार सही, लेकिन ट्रॉफी तो जरूर हम उठाएंगे। 122 पर 5, 123 का टारगेट और एक स्कूटी की चाबी हमें मिली है। एक्टिवा की चाबी है ये। प्रतीक भाई, आपकी चाबी तो नहीं है ये? अगले 5 मिनट में अगर एक्टिवा चालक हमारे पास नहीं आए तो ये स्कूटी फिर मैं कहीं ले जाऊंगा। मैं चेक करूंगा जाकर, जिस एक्टिवा में ये फिट हो जाएगी वो मेरे साथ जाएगी। आपकी है क्या? पवन चानाप की है, पवन चानाप की चाबी है। इधर इधर, ये लीजिए पवन चानाप जी, और 1000 रुपए भी लीजिए श्री शर्मा सर और अंबुज सर की तरफ से। आपकी गजब की बैटिंग देखकर बहुत प्रसन्न हुए हैं वो। 123 का है टारगेट और 123 के टारगेट का पीछा करने उतरेंगे थोड़ी देर में प्रशा किंग्स 11 के धुरंधर बल्लेबाज। निखिल कौड़े एक्शन में होंगे, आकाश कोम्बे एक्शन में होंगे और साथ ही साथ वैभव कौड़े एक्शन में होंगे। और भी कई बल्लेबाज हैं। निखिल चौधरी को कैसे भूल सकते हैं हम, वो भी बड़े बड़े शॉट्स लगाते हैं। तन्मय निखिल एक 6 लगाकर अपनी टीम को
नॉन स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळतो आकाश कोंबे. गोलंदाजीचा भार स्वीकारतील गोलंदाज विकास कस्तुरे. विकास कस्तुरेने सुद्धा चांगलं क्रिकेटिंग कॅरेक्टर या स्पर्धेच्या वतीने प्रोड्यूस केलेले आहे, दाखवलेलं आहे. टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात. हा बघा तोच टप्पा, परंतु इथे डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला तो त्रासदायक ठरणार नाही. अंश हरिणकेडे हरणाच्या वेगाने चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, परंतु अंतिमता चेंडू त्याच्याही पेक्षा अधिक उंचीने सीमारेषेच्या पलीकडे ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात पहिल्या चेंडूवर तरी मिळवलेली आहे. फलंदाजी करणाऱ्या प्रिशा किंग्स 11ने निखिल कवडेने या चेंडूवर मिळवलेला आहे षटकार. कमी गती ऑन साईडला खेळत आहेत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. अलॉंग ती कार्पेट मागे चेंडू निघून गेला होता, फुलटॉस होता. इम्प्रोवाइज फटका खेळता जर आला असता तर यापेक्षा अधिक धावा त्यांना जरूर मिळवता आले असते, परंतु पहिला चेंडू व्हर्टिकल ब्लेडने ज्यावेळेस तुम्ही समोर षटकारासाठी खेळता त्यावेळेस तुम्हाला अपेक्षित असतं की गोलंदाज फुलल यांचे याच पद्धतीने इतर अनेक चेंडू तुमच्या समोर ठेवील आणि तिथून तुम्ही तशाच पद्धतीने फलंदाजी कराल, म्हणून त्यासाठीचाच तो प्रयत्न आपण पाहिला होता. बऱ्याचदा फुलटॉससाठी बॅटर तयार नसतात हेही आपण बऱ्याचदा बोललेलो आहोत. आकाश कोंबे रक्षात्मक रीतीने खेळत आहेत. कुठे ना कुठे दोन्ही बाजूने आक्रमण होणं अत्यंत गरजेचं आहे. या पद्धतीचा लक्ष्याचा ज्यावेळेस तुम्ही पाठलाग करता त्यावेळेस त्याला काउंटर अटॅक असं म्हटलं जातं. दोन्ही एंड्सने ज्यावेळेस धावा बनतात त्यावेळेस या पद्धतीचे टार्गेट चेस डाऊन केले जाऊ शकतात आणि ती क्षमता आहे कुठे ना कुठे. आपण बघतो प्रिशा किंग्स 11च्या फलंदाजांकडे जबाबदारी स्वीकारावी लागेल फलंदाजांना, त्याचबरोबर आक्रमक खेळ करावा लागेल. पायांमध्ये ठेवलाय. फलंदाजाचा प्लस पॉइंट ओळखला होता, त्याच्या स्ट्रेंथवर त्याला शह देण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामध्ये जवळजवळ 99% यश मिळवलं होतं गोलंदाज विकास कस्तुरेने. हरणाच्या बेंबीमध्ये कस्तुरी असते असं म्हणतात आणि तीच शोधण्याचं काम केलं होतं इथे, परंतु पुन्हा एकदा अंश हरिणखेडे अपयशी ठरलेला आपण पाहिला आणि त्याचमुळे फलंदाज बचावलेले आहेत. स्टार्किंगला बॅटर आकाश कोंबे, पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील. विकास कस्तुरे धावा आहेत 8. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर फलंदाज निखिलला बाद करण्याची संधी निर्माण झाली होती, ती संधी व्यवस्थितरित्या वापरता आली नाही. मैदानामध्ये फिरायला आले की क्षेत्ररक्षक आहे. हो बाय गुडनेस, क्षेत्ररक्षक आहेत. ऑन साईडला खेळतात डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. अलॉंग द कार्पेट चेंडू मागे जाताना आपल्याला पाहायला मिळतो. फुलर लेनच्या चेंडूवर अलीकडे आपण अजय सर बघतो की आडव्या बॅटचे असे इम्प्रोवाइज फटके आलेले आहेत, ज्यामध्ये स्लॉक स्वीपच्या फटक्याचा आपण उल्लेख करत असतो. फॉलोइंग स्वीप सारखे फटके सुद्धा आलेले आहेत. अलीकडे इम्प्रोवाइज क्रिकेट अधिक खेळलं जातं. स्कूप सारखा फटका आपण बघतो, ज्याला अलीकडे सुपला हे नाव दिलं गेलेलं आहे. त्या लहानग्या क्षेत्ररक्षकाला जास्त हलवू नका. कडा लागली मागच्या बाजूने, चेंडू क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट. 3 यष्ट्या ज्यावेळेस तुमच्या समोर असतात त्यावेळेस तुमच्याकडे त्या वाकवण्याची चांगली संधी असते, नामी संधी असते, सुवर्ण संधी असते असं म्हणायला हरकत नाही. परंतु असं असून सुद्धा यश यांना यष्ट्यांपर्यंत चेंडू फेकताच आला नव्हता. अगदी यष्ट्या आणि त्यांच्यामध्ये जितकं अंतर होतं त्याच्या मधोमध टप्पा त्यांनी आपटला होता. एखादा फास्टर बॉलर आखूड टप्प्याचा चेंडू ज्या पद्धतीने टाकतो त्या पद्धतीने ते झालं होतं. षटक संपलं. 11 धावा आहेत धावपलकावर, एकही गडी गमावलेला नाही फलंदाजांनी. दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी होते प्रिशा किंग्स 11ची. धाबा बनवायचे त्या म्हणजे 123चं मोठं टार्गेट. 42 चेंडू शेष आहेत, 112 धावांची गरज आहे इथून पुढे. आकाश कोंबेने 2 चेंडूंमध्ये 2 धावा बनवलेले आहेत, परंतु आता इथे अटॅकिंग इनिंग खेळली जात आहे. निखिल कवडेच्या वतीने त्यांनी 4 चेंडूचा सामना केलाय, 9 धावा त्यानेही धावपलकावर जोडलेले आपण बघतो. दुपारचं सत्र आहे. खेळपट्टीचा विचार केला तर खेळपट्टी आता फलंदाजांसाठी पोषक बनलेली आहे. बॅटिंग फ्रेंडली सरफेस ज्याला आपण म्हणू शकू, इथे चांगली फलंदाजी आता करू शकतात बॅटर्स. हा फटका चांगला आहे, परंतु धाव एकच देऊन जाईल.
प्लेसमेंट जर अजून थोडी वाईड करता आली असती, 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जर चेंडू खेळता आला असता तर चौकारही नाकारता आला नसता. वास्के टायटन्स अभित शेख यांचं आगमन झालंय. खालच्या रजनीमध्ये मला असं वाटतं अभित शेख यांनी व्यक्तिगत अर्धशतक पूर्ण केलं आहे तिकडे, त्यासाठी शुभेच्छा त्यांना. त्याचबरोबर 50 धावांवर प्रतिस्पर्धी संघाला चितपट केलं होतं. तो डाव त्यांच्यासाठी फार मोठा महत्वाचा आहे. हा फुलटॉस आहे आणि या फुलटॉसवर फुल टोल वसूल केलेला आहे फलंदाज आकाश कोंबेने. हवाई मार्गे चेंडूला धाडलेला आहे, लॉंगॉनच्या डोक्यावरून खूप दूरवर षटकार. हे म्हणजे असं झालं अजय सर, इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्याला तुम्ही इयत्ता 3रीतील प्रश्न विचारलेला आहे. कारण वर्धा क्रिकेटचा विचार केला तर आकाश कोंबेचं नाव मोठं आहे, चांगला फलंदाज म्हणून त्याने नावलौकिक मिळवलेलं आहे. आणि आकाशच्या समोर तोही कमी गतीचा फुलटॉस. या पद्धतीच्या फुलटॉसमध्ये जर जरा अधिकची गती असेल तर कदाचित फलंदाजाच्या समोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते, परंतु सरळ सरळ दिसत होता फलंदाजाला. रसरशीत फुलटॉस असं त्याचं आपण वर्णन करतो, परंतु आता फार वेळ या खेळपट्टीवर आकाश कोंबेला थांबता येणार नाही. क्रॅप केलं होतं बॅटरला यावेळेस, गोलंदाजाने त्याची चुणूक दाखवली. चेतन झाडेने बॅटर आकाश कोंबेचं काम तमाम केलं. पहिला मोठा आद्रा 123 धावांचा पाठलाग करत असताना प्रिशा किंग्स 11ने त्यांचा महत्वाचा गडी गमावला. फलंदाज आकाश कोंबे बाद. चांगला बॅटर बाद झालेले. या अगोदर फुलटॉसवर त्याने षटकार खेळला होता. क्रॅम्प करण्यात आलं चेतन झाडेच्या वतीने. बॉलर फलंदाजासाठी ट्रॅप रचत असतात, त्याचबरोबर बॅटरला सेट करण्याचा प्रयत्न करत असतात, त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू वापरत असतात. परंतु मला असं वाटत नाही अजय सर की फुलटॉस त्यामधला एखादा चेंडू असावा. फुलटॉस तुम्ही यॉर्कर अटेम्प्ट करत असताना पडतो असं माझं मत आहे. त्याची लांबी वाढली की तो फुलटॉस बनतो, कमी झाली की ओव्हरपिच बनतो. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की लोअर फुलटॉस हा एक चांगला पर्याय आहे गोलंदाजांकडे, ज्यावर मोठे फटके येत नाही सहजासहजी. समोर ठेवलंय, मिड ऑफच्या डोक्यावरून प्लेसमेंट द्यायची होती. विकास कस्तुरेने टिपलेला आहे जेल. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर दुसरा मोठा फलंदाजाचा संपलेला आहे खेळ. बॅटर तन्मय सातदेवेला या धावपलकाची त्याचबरोबर प्रिशा किंग्स 11ची साथ अधिक वेळासाठी देता आली नाही आणि त्याचमुळे लगेचच त्यांना खेळाडू कक्षाकडे परतावं लागेल. तन्मय सातदेवे गॉन. या संपूर्ण स्पर्धेमध्ये काही गोलंदाज जर आपण पाहिले तर त्यांच्या विरोधात खेळत असताना तुम्ही काळजीपूर्वक खेळले पाहिजे. त्यातीलच हे गोलंदाज आहेत चेतन झाडे असतील, त्याचबरोबर पवित्र ढोले असतील, त्याचबरोबर आशिष केचे असतील. ही सगळी मोठी नावं आहेत. चांगली कामगिरी या स्पर्धेच्या वतीने त्यांनी केलेली आहे. त्याचबरोबर आपण अमोल रामटेकेचं नाव इथे गोलंदाजीच्या स्क्वॉडमध्ये घेऊ शकतो. असे अनेक आणखी गोलंदाज आहेत की ज्यांच्या नावाचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. गुलाबसिंग राठोड हे नाव आपल्याला घ्यावं लागेल. सुनील राणे हे नाव आपल्याला घ्यावं लागेल. गोलंदाजी डिपार्टमेंटमध्ये त्यांनी कामगिरी चांगली केलेली आहे. कुमेल अजानीचं नाव आपल्याला घ्यावं लागेल. चांगली गती त्याने प्रोड्यूस केलेली आहे. शौर्य अग्निहोत्रीने सुद्धा गोलंदाजीमध्ये इम्प्रेस करणारी कामगिरी केलेली आहे. त्यामुळे हे सगळे गोलंदाज आहेत, त्यांच्या विरोधात तुम्ही प्रत्येक पाऊल शहाणपणाचं टाकलं पाहिजे. परंतु कुठे ना कुठे क्रिकेट हा काही परिस्थितीचा असतो. ज्या पद्धतीची परिस्थिती तुमच्या समोर आहे त्या पद्धतीने तुम्ही निर्णय घेता आणि इथे जवळजवळ 125 धावा बनवायचे आहेत. त्याचमुळे फलंदाजांना आक्रमण तर करावं लागेल. चेतन झाडे पुन्हा एकदा बळतील. पूल केलं होतं, क्षेत्ररक्षकाला झेल घेण्याची संधी होती, परंतु आता चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गुल होत आहे. चार धावा मिळाल्या. जिकडे फलंदाज बाद होणं शक्य होतं, जिथे धावा रोखणं शक्य झालं होतं, वाटत होतं असं की ते आता एखादी धाव मिळू शकते किंवा तीही मिळू शकणार नाही, परंतु चौकार येतोय. याच पद्धतीचं क्रिकेट आपण बघतो. यावेळेस फटका चांगलेला आहे
वैभव कवडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहे आणि वैभव कवड्याने आता इथे आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. ऑनसाइडला फटका खेळले, चेंडूला सीमा पार धाडलं, महत्वाचा चौकार. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण बघत आहोत. कोऑर्डिनेशन त्यांच्या रक्तातच आहे, त्यामुळे ताळमेळ चांगला बसेल यामध्ये तीळ मात्र शंका नाही. परंतु कुठे ना कुठे धावांचा वेग वाढवणं हे सुद्धा फलंदाजांसाठी अत्यंत महत्वाचं आहे. चेतन झाडेचं 2 षटकांचा खेळ इकडे संपला. चेतन झाडेने धावा खर्च केले 15, 2 गडी मिळवले. त्याचबरोबर विकास कस्तुरीचा विचार केला तर त्याने 1 षटक हाताळलंय. त्याने 11 धावा खर्च केलेले आहेत. एकही फलंदाज बाद करण्याची संधी त्याला निर्माण करता आली नव्हती. संधी निर्माण केली होती, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही असं म्हणावं लागेल. छोटा क्षेत्ररक्षक आपल्याला वर्धा प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतो आणि निखिल कवडे कव्हर्सला चांगले फटके खेळतात. पाहायचंय आता पुढे नेमकं काय कसं घडेल ते. कडा लागली होती, मागे चेंडू आलेला आहे. वर्धा प्रीमियर लीग मध्ये आपण 50शी गाठलेले काही खेळाडू जरूर अनुभवलेले आहेत. गुलाबसिंग राठोडचा त्यामध्ये समावेश करू शकतो आपण. त्याचबरोबर गुड्डू देशमुख, त्याचबरोबर भागवत, ही सगळी मंडळी वयाने आपण पाहिले तर ज्येष्ठ आहेत. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये सर्वाधिक कमी वयाचा क्षेत्ररक्षकही दाखल झालेला आहे वर्धा प्रीमियर लीग मध्ये. त्यालाही त्याच्या क्रिकेटिंग करिअरसाठी शुभेच्छा देऊया. जर्सी नंबर 29. हालचाली चांगल्या आहेत. यष्टीरक्षक जिकडे जिकडे त्याला प्लेस करतो तिथे तिथे पटापट निघून जातो. यष्ट्यांच्या मागे आपण बघतो गुड्डू देशमुख. फलंदाजीत कामगिरी चांगली राहिलेली या स्पर्धेमध्ये गुड्डू देशमुख यांची. स्विच केलंय. निखिल कवडे अलीकडे चांगल्या फॉर्म मधून जात आहे आणि त्याचाच प्रत्यय देणारा फटका त्याच्या बॅट मधून आलेला आहे. स्विच केलं, स्वतःची पोझिशन बदलली, बॅटची ग्रिप बदलली, बॅटच्या पट्ट्यामध्ये घेतलं, टप्प्यात घेतलं, टप्प्यात मिळाला, कार्यक्रम केला. हा चौकार. वैभव कवडे, निखिल कवडे हे दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये खेळतात. स्ट्रायकिंगला बॅटर वैभव कवडे आहेत. शरीरयष्टीचा विचार केला तर निखिल कवडे यांची शरीरयष्टी जरा भारदस्त आहे. वैभव कवडे त्यांच्यापेक्षा थोडे छोटे वाटतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्यांच्यामधील फरक असा आहे की वैभव कवडे उजव्या हाताचे फलंदाज आहेत तर निखिल कवडे डावखुऱ्या हाताचे फलंदाज आहेत. धाबांचा विचार केला तर आतापर्यंत 32 धाबा बनलेले आहेत. समोर खेळतायत आणि इथे अंशारीन केडेने अगोदर एक झेल जरूर सोडला होता, परंतु इथे जीवाचा आटापिटा करत असताना अगदी बरोबर चेंडूवर पोहोचला आणि योग्य वेळेला स्वतःला स्ट्रेच केलं. षटक संपली. 3 धावफलक आहे. 33-33, 2 गडी बाद. अद्विक आता आपल्या वडिलांबरोबर इथे संपर्क साधत आहे.
वर्धा प्रीमियर लीग मधील सर्वात छोटा गोलंदाज आता तुमच्या समोर गोलंदाजी करणार आहे अद्विक देशमुख. याला शुभेच्छा देऊया जोरदार टाळ्यांनी. वर्धा प्रीमियर लीगचा हा सुद्धा कीर्तिमान आहे असं म्हणायला हरकत नाही. चांगला चेंडू. ओ माय गुडनेस. आश्चर्याचा कडू धक्का फलंदाज निखिल कवडेला. निखिल करतील तर काय करतील. त्यांच्या समोर इतका छोटा गोलंदाज आहे. धावपलक न्यायचं 125 वर. मार दिया जाय या छोड दिया जाय. इथे फटका खेळलेला आहे. त्यांना खेळावं लागेल परिस्थिती आहे. आणि जर अद्विक देशमुखने विकेट मिळवली तर त्यांच्यासाठी चेतन बर्डे यांच्या वतीने 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. पहिला चेंडू टाकल्यानंतर आपल्याला असं वाटलं, प्रत्येकाच्या मनात असं आलं की आता हा गोलंदाज चांगली कामगिरी करू शकतो. टप्प्यावर नियंत्रण होतं. डिसिव्हिंग इन द इयर फ्लाइट देतो. ट्रॅजेक्टरी हाय आहे आणि ऍक्शन सुद्धा स्मूथ आहे या गोलंदाजाची. चेतन बर्डे यांच्या वतीने 500 रुपयांचा कॅश प्राइज. विकेट जर मिळवली तर शीतावरून भाताची परीक्षा अशा पद्धतीने मराठीमध्ये म्हण आहे. पहिल्या चेंडूत त्याने खूप काही दाखवून दिलेलं आहे, सांगून दिलेलं आहे. ती त्याची विचारांची अभिव्यक्ती होती असं म्हणायला हरकत नाही. पाहायचं आता अद्विक इथून पुढे कसं खेळणार आहे, गोलंदाजी कसं करणार आहे. चेंडू दूरवर निघून गेलेला आहे. पुन्हा तो मध्ये आला होता परंतु काय ऑब्स्ट्रक्शन आहेत आणि त्याचमुळे दिशा बदलली असावी. माझ्यासोबत जगदीशजी डप आहेत. त्यांचं मत होतं की चेंडू कदाचित वर लटकला असावा कुठेतरी. हरकत नाही, अशी विचार करणारी माणसं सुद्धा आपल्याकडे हवीत. अद्विक आणखी एकदा सीमारेषेच्या बाहेर जाईल. लागोपाठचा दुसरा षटकार दरम्यान अद्विकच्या विरोधात खेळत असताना आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं सामना खेळण्यासाठी हेच अत्यंत कठीण असताना, आव्हानात्मक असताना या वयामध्ये गोलंदाजी करतायत अद्विक देशमुख. इथे फलंदाज कदाचित अडचणीत येऊ शकतो आणि 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 मिस्ड बाय अ व्हेरी लिटिल मार्जिन. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला. लागोपाठचे 3 षटकार आलेत परंतु तरीही चर्चा गोलंदाज अद्विक देशमुखचीच होणार. याचं कारण आहे एकूण धाबा आपण पाहिलं तर आतापर्यंत 51. आणखी एक चांगला चेंडू ऑन साइडला खेळत आहेत. क्षेत्ररक्षक थोडे फंबल होत आहेत. एक धाव मिळत असताना आपण बघतो. क्रिकेट हा असा खेळ आहे जिकडे रथी महारथी ढेर झालेले आपण पाहिलेले आहेत. क्रिकेट हा असा खेळ आहे ज्याचा दबाव एकदा तुम्ही मानसिकरित्या स्वीकारला तर तुम्ही किती मोठे खेळाडू असू द्या, तुमच्या खेळीमध्ये तिथे फरक होतो. दबावाचे तुम्ही शिकार बनता. परंतु इथे अद्विकचं कौतुक करावं लागेल. नन्ना मुन्ना जादूगार 500 रुपये कदाचित मिळू शकतात. मिळतील का? क्षेत्ररक्षकाने झेल टिपला. हो, अद्विक देशमुखने वर्धा प्रीमियर लीग मधील पहिला शिकार केलेला आहे आणि वैभव कवडे या फलंदाजाला खेळाडू कक्षाचा रस्ता दाखवलेला आहे. 500 रुपयांचा कॅश प्राइज चेतन बर्डे यांच्या वतीने नन्ना मुन्ना जादूगार अद्विक देशमुख साठी. वेल डन अद्विक. अद्विक याच्यासाठी रेम्बो अकॅडमी, श्रेयस शर्मा, अंबुज पांडे सर यांच्या वतीने 500 रुपयांचा कॅश प्राइज अनाउन्स झालेले. धन्यवाद श्रेयस सर आणि अंबुज सर. नन्ना मुन्ना जादूगार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. मला एक गोष्ट वाटते अशी की प्रतीक उजव्या हाताचा फलंदाज जर अद्विकच्या समोर असता तर कदाचित त्याने थांबवलं असतं. डावखुरे हाताचा बॅटर निखिल होता म्हणून त्याच्या विरोधात तो आक्रमकतेने खेळला. आणि वैभव कोडे जसे स्ट्रायकिंग एंडला आले चेंडू खूप उंच हवेमध्ये गेलेला आपण पाहिला. अंतर हवं तितकं मिळालं नव्हतं. फलंदाज बाद झाले. तिसरा गडी गमावला. उर्वरित षटकांचा विचार केला तर 4 षटकांचा आणखी खेळ शेष आहे.
आतापर्यंत 4 मध्ये 52 बनलेले आहेत, उर्वरित 4 मध्ये बनवायचे 71 71. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि आता ड्रिंक्स ट्रॉली मैदानातून बाहेर सुद्धा येत आहे. यानंतरची मॅच वायएसके आणि त्यांच्या विरोधात आनंद फॅशन या दोन टीम्स दरम्यान आहे. दोन्ही संघनायक आपल्या बरोबर जोडलेले आहेत. नाणेफेक सुद्धा आता इथे संपन्न केली जाईल. वायएसकेचे टीम कॅप्टन अभित शेख कालच्या रजनीमध्ये त्याने व्यक्तिगत अर्धशतक बनवलं आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की प्रतिस्पर्धी संघाला अर्धशतकावर चित केलं होतं. प्रतीक राऊत आनंद फॅशनचे कॅप्टन आपण बघत आहोत. हा फटका आणखी एक चांगला फटका आहे. याच बॅटर कडून तुम्हाला अपेक्षित आहेत मोठे फटके आणि प्रेक्षकांच्या अपेक्षांची पूर्ती करणारा फटका. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज निखिल कवडेच्या बॅटमधून हा सलगचा चौथा षटकार. 6 मध्ये 6 षटकार खेळता येतील का निखिल कवडेला हे सुद्धा पाहायचे. हीच चर्चा आता सर्वदूर आपल्याला ऐकायला मिळत आहे. प्रणय ठाकरे गुड बॉल गुड कमबॅक. छोटेखानी कमबॅक करत असताना गोलंदाजाला आपण बघतो गती अधिकची निर्माण केली होती गोलंदाज प्रणय ठाकरेने. उजबैष्टीच्या बाहेर चेंडू ठेवला होता. खोलवर टप्प्याचा होता. चेंडूबाईचा संपर्क निखिल कवडेला करता आला नाही. आता इथे खाद्याचा अतिरिक्त वापर केला. षटकार पत्करल्यानंतर ज्या पद्धतीने ते वापसी केलेली आहे ती वाखाणण्याजोगी आहे. क्रिकेटमध्ये गोलंदाज म्हणून तुम्हाला सुरुवात जर प्रतिकूल मिळाली तरी तुम्ही ती अनुकूलतेकडे नेऊ शकता. शेवट करत असताना त्या षटकाचा त्या पद्धतीने इथे गोलंदाजी केली जाते. गोलंदाजाच्या वतीने पंच स्थिर आहेत. अपील तर रेच केली जाते. एसट्यांच्या मागे गुड्डू देशमुख कन्व्हिन्स्ड होते परंतु आता अंतिमता त्यांनाही थांबावं लागलेलं आहे. लागोपाठचे 3 चेंडू इथे निर्धाव फेकण्यात आलेले आहेत गोलंदाज प्रणय ठाकरेच्या वतीने. गुड बॉलिंग चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रणयची आपण बघतो. या षटकाची सुरुवात झाली होती. भला मोठा षटकार खेळला होता बॅटरने. तिथून पुढे त्याच फलंदाजाला थांबून ठेवणं हे खूप कठीण काम असतं. ऑनसाइडला खेळतायत. टेंटेटिव्ह वाटले होते खेळत असताना आणि त्याचा परिपाक म्हणून चेंडूला अंतर मिळालं नाही. डीप मध्ये क्षेत्ररक्षकाने टिपलेला आहे झेल आणि त्याचमुळे ज्या फलंदाजाने या रनचेस मध्ये दम निर्माण केला होता, जीव ओतला होता, तो फलंदाज आता खेळाडू कक्षामध्ये जाताना आपण बघत आहोत. बॅटर निखिल चौधरी डिपार्ट्स. वायएसके टायटन्स आणि आनंद फॅशन या दोन संघांदरम्यान टॉस कंप्लीट झालेला आहे. वायएसके टायटन्सने नाणेफेक जिंकत असताना प्रथम बॅटिंग फलंदाजी निवडलेली आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील सेवेतील काही अधिकारी त्याचबरोबर वाहतूक शाखेतील काही पोलीस अधिकारी यांचं आगमन आता या मैदानामध्ये झालेलं आहे. आम्ही आपलं वर्धा प्रीमियर लीग मध्ये सरचे स्वागत करत आहोत. सदरक्षणाय खल निग्रहनाय या पद्धतीची टॅगलाईन आहे महाराष्ट्र पोलिसांची. आणि भारतीय दंड संहितेचा विचार जर आपण केला तर भारतीय दंड संहिता असं सांगते की 1000 निरपराधी चर्चा करू आपण. 1000 अपराधी शिक्षेविना सुटले तरी चालतील, एका निरपराध्याला शिक्षा होऊ नये अशा पद्धतीचं तत्व भारतीय दंड संहितेमध्ये न्याय संहितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि ते अगदी योग्यच आहे. षटक संपली. 5 धावपलकावर धावा आहेत त्या म्हणजे 58. 58 4 गडी बाद.
दूरवरच्या टोकाकडून गोलंदाज निवडला जात आहे. ज्या पद्धतीच्या प्राप्त हालचाली होत होत्या असं वाटत होतं पुन्हा एकदा अद्विक देशमुख गोलंदाजीच्या मार्गावर येतील, परंतु असं झालं नाही. अद्विकला आता स्वीपर कव्हरमध्ये डीपमध्ये ढकलण्यात आलेल्या क्षेत्ररक्षणासाठी एसटीएनच्या मागे गुड्डू देशमुख आपल्याला पाहायला मिळतात. दूरवरच्या टोकाकडून गोलंदाज आपण बघत आहोत सेकंड स्पेलमध्ये चेतन झाडे येत आहेत. इथून पुढे इक्वेशनचा विचार केला तीनच षटकांचा काही शेष आहे, ज्यामध्ये 65 धाबा बनवायचे आहेत. 65 धाबा बनतील का, तर ह्या कैपट्टीवर दुपारच्या सत्रामध्ये निश्चित बनू शकतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निखिल चौधरीचा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहे, टिपतात, झेल कोणतीही चूक नाही. पहिल्या चेंडूवर चेतन झाडेने आणखी एका फलंदाजाला झाडलेला आहे. डगआउटच्या दिशेने बॅटर निखिल चौधरी यांच्या खेळीचा अंत होताना आपण बघतो. तुमच्या समोर मॅसिव्ह टार्गेट असेल तर प्रत्येक चेंडूवर आक्रमण करण्याची गरज निर्माण होत असते. क्रिकेटमध्ये परिस्थितीला फार मोठं महत्त्व आहे. क्रिकेटमध्ये आकड्यांना फार मोठं महत्त्व आहे. आकडे ज्यांच्या बाजूने जातात, क्रिकेटचा खेळ ते सामने त्या संघांच्या वतीने विजयी होत असताना किंवा त्या सामन्यांमध्ये त्यांचा जय होताना आपण बघतो. तेजस इंगोले अर्थात गोलू इंगोले आज भलतेच खुश आहेत, आणि का असू नये. या अगोदर अनेक रात्रीचा दिवस करत असताना डोळ्यात तेल घालून अंजन घालून त्याने अभ्यास केला. गीतेमध्ये एक चांगली फ्रेज आहे, अभ्यास से पे समर्थ होशी. जो अभ्यास करतो तो समर्थ बनतो. आणि त्याच पद्धतीने अलीकडे मी इथे आल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्याच दिवशी चेतन तेजस बरोबर संवाद साधला होता. हा फटका बघा, अनेकदा बघा, जितक्या वेळ बघाल तितक्या वेळ तुम्हाला तो पुन्हा पाहण्याची इच्छा होईल. कारण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत मिचल अर्थात आयुष लोणारे, आणि त्याने त्याचा सिग्नेचर पेटंट ट्रेडमार्क शॉट खेळला. षटकार. वर्धा प्रीमियर लीग फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष महेश भाऊंचं आगमन झालंय आणि आयुष लोणेरेने षटकाराने त्यांचं स्वागत केले असं म्हणूया. अभ्यास सप्पे समर्थोशी या गोष्टीकडे आपण गेलो होतो आणि मी तेजसला विचारलं होतं की क्रिकेट व्यतिरिक्त तू करतो काय. त्यावेळेस त्याच्याबरोबर चर्चा साधली होती आणि त्याने सांगितलं होतं की स्टील स्ट्रगल इज गोइंग ऑन. स्ट्रगल आहे अजून, परंतु आता तो संपुष्टात आलेला आहे. मेहनत घेतली का मेहनतीचं फळ तुम्हाला मिळतच असतं. ते तेजसला मिळालेलं आहे. त्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. चेतन झाडेवर या अगोदर आक्रमण. आणखी एकदा यावेळेस समालोचन कक्षाच्या वरून आणखी एक आकर्षक अद्वितीय अद्भुत फटका. फलंदाज आयुष लोणारेचा दुसरा आविष्कार, लागोपाठचा दुसरा षटकार. प्रतिकूल परिस्थिती जितकी अधिक तितकी तुमच्या समोर मोठी संधी. त्याचमुळे इथे आपण पाहिलं ही परिस्थिती प्रतिकूल आहे. संघाला धाबा बनवायचे जवळजवळ 125 आणि त्याचमुळे ही संधी तेवढी मोठी आहे. संघर्ष जितका मोठा विजयाचा आनंद तितकाच मोठा असं आपण म्हणत असतो. तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. परंतु एक महत्त्वाची गोष्ट अमन अशी आहे की तुमच्या संघर्षाच्या कहाणीला यशस्वीतेचं शीर्षक नसेल तर लोकांना त्यामध्ये इंटरेस्ट नसतो. पाहायचंय आता हा संघर्ष किती पुढे घेऊन जाता येईल आयुष लोणारेला. त्याने सुरुवात तर केलेली आहे.
76, 12 चेंडू 47 धावा. सात बॉल 30. चोवीस धावांची गरज आहे. 24. चोवीस धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे अद्विक देशमुखच्या 2 षटकांमध्ये धावा तर अधिक खर्च झालेल्या आपण पाहिल्या, परंतु ज्या वयात मुलं मोबाईल बरोबर स्टिक झालेली असतात, मोबाईलवर गेम खेळतात, त्या वयात अद्विक देशमुख मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना आपण पाहिलेलं आहे. शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज निवडला जात आहे. धावा बनवायचे 24 म्हणजे 24. 123 धावांचा आव्हान मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी प्रिशा किंगच्या समोर होतं. स्टार्किंगला बॅटरचा विचार केला तर गोलंदाजीसाठी जाणलेले गोलंदाज कप्तान ओके कप्तान अशी स्केचेस स्टार्किंग एंडला. मोठा फटका खेळण्याचा इंटेंट तर आपल्याला पाहायला मिळतो. नॉन स्टार्किंगला बॅटर शाहरुख पठाण आहेत. ते सांगतायत की आता तुम्हाला एक धाव घ्यायची आहे आणि मला स्टार्किंग एंडला आणायचं आहे. डाबी एसटी सोडून जात असताना चेंडूला आपण बघतो, परंतु पंच मात्र स्थिर आहेत, म्हणजे कदाचित
या चेंडूचा प्रवास डाव्या आणि मधल्या यष्टीवरून झाला असावा. धावबादच्या रूपाने आशिष केचे परतताना आपण बघत आहोत. इथे धाव मिळणार नाही. स्ट्रायकिंगला बॅटर येतील ते म्हणजे शाहरुख पठाण. चेंडू शेष आहेत. यानंतर आपण पाहिलं तर ते म्हणजेच 4 चेंडू 4 मध्ये 24. टोकाचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाज शाहरुख पठाण हे करू शकतात का, तर हो करू शकतात. देर इज नथिंग इम्पॉसिबल इन क्रिकेट. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नसतं, परंतु ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटतात त्या शक्य करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती तुमच्याकडे हवी आहे. ती जिद्द हवी आहे, ती चिकाटी हवी आहे, परिश्रम घेण्याची तयारी हवी आहे. योग्य वेळेला योग्य निर्णय घेता आले पाहिजेत. पाहायचंय तोच संघर्ष मैदानाच्या आतमध्ये इथे पुढे घेऊन जाता येईल का, सामना जिवंत ठेवता येईल का, हे पाहायचंय. 4 मध्ये 24 ची गरज. फटका उडवलाय, परंतु आता इथे अंतर मिळत नाही. क्षेत्ररक्षक फार दूरवरून आले होते, खूप वेगाने आले होते. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न त्याने केला होता. आपल्या शरीरामध्ये जितकं त्राण उरलेलं आहे ते सगळं वापरून या झेलापर्यंत पोहोचायचं होतं. आणि याचं कारण असं होतं की 4 मध्ये 24 हवे होत्या. सामना जिवंत होता आणि त्यासाठीच क्षेत्ररक्षकाचे ते शर्थीचे प्रयत्न आपण पाहिले. नव्याने आलेल्या फलंदाजाला कमीत कमी एक चेंडू तरी खेळण्याची संधी मिळावी असं त्याला वाटत असतं. राजू वैद्य गेलेले आहेत. हा सामना त्यांच्यासाठी चांगला राहिला नाही. अकुटप्पा आणि इथे आपण बघतो घणाघाती प्रहार. शाहरुख पठाण ऑनसाइडला खेळतायत. चांगला फटका, हुकचा फटका त्याने तिकडे दाखवला. वाजलेले आहेत बरोबर 12:30. भूक लागली असावी आता. ही धावांची भूक हुकच्या फटक्याने भागवलेली आहे. आणखी एक अकुटप्प्याचा चेंडू सरळ आमच्या समालोचन कक्षामध्ये आणि 100 रुपयाचे मानकरी. शेवटी सुद्धा आला षटकार आणि त्याचबरोबर हा डाव संपला. 123 धावांचं आव्हान होतं आणि 10 धावांमध्ये हा सामना गमावला तो म्हणजे प्रिशा किंग्स 11. फलंदाजी त्यांची सुद्धा चांगली झाली. अंतिमतः हा सामना जिंकला तो म्हणजे रेनबो वॉरियर्सने. जिंकणाऱ्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक आपण संपन्न केलेली आहे, जिकडे आनंद फॅशन आणि त्यांच्या विरोधात वायस्के टायटन्स लढताना तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. दोन्ही टीम्सने या संपूर्ण स्पर्धेमध्ये वर्धा प्रीमियर लीग मध्ये गुणवत्तापूर्ण क्रिकेट खेळलेलं आहे. स्पर्धेच्या अंतिम चरणाकडे आपण वळलेलो आहोत. क्वालिफिकेशनच्या चर्चा आता सगळीकडे सुरू आहेत. परस्परावलंबन, इंटरडिपेंडन्स हे बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळत असतं. या पद्धतीने 10 संघ एखाद्या लीगमध्ये ज्यावेळेस खेळतात त्यावेळेस अमुक एक संघ जिंकला तर आपलं काय होईल, अमुक एक संघ पराजित झाला तर आपलं असं होईल, या संघाचा रन रेट असा आहे, त्याचा तसा आहे, या सगळ्या गोष्टीची चर्चा होतच असते. आणि ते सगळे स्टॅट्स तुम्हाला अमन योग्य रीतीने पोहोचवतो तुमच्यापर्यंत. त्यामुळे माझी कामगिरी थोडी हलकी झाली आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण सज्ज करा. आनंद फॅशन